भारतीय संगीत कलापीठ संभाजीनगर ही मुख्य संस्था आहे जी सुगम संगीत आणि वारकरी संगीतच्या परीक्षा घेते आणि हे सुगम संगीत आणि वारकरीचे विद्यार्थी तयार करते। त्याचे अध्यक्ष आहेत श्री माननीय राहुल आघाडी सर। ते संभाजीनगर इथून सगळी सूत्र हलवतात। आपल्याला केंद्र मिळाले रायगड 117 असा आपला केंद्र क्रमांक आहे कलापीठचा। तर याच्यातून अनेक गायक तयार व्हावेत। भावी लता मंगेशकर, भावी आशा भोसले, भावी किशोर कुमार, भावी सुरेश वाडकर आमच्या अकॅडमीतून बाहेर पडावेत असा आमचा प्रयत्न आहे। आमच्या अकॅडमीमध्ये हे सगळं करण्यासाठी मला तालमणी म्हणून रायगड भूषण राकेश मेस्त्री सर, तबला हा ताल जो संगीताचा प्राण आहे त्याच्यावर सर काम करतात। अगदी आमची छोट्या बच्चे कंपनीने पण आज परीक्षा दिली, सुगम दिली, वारकरी दिली आणि ईशान्वी म्हात्रेचा आज उपांत्य विशारदचा मंच होता। अतिशय सुरेखरित्या तो सादर झाला। टाळ्यांच्या गजरात 50-60 प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सादर झाला। त्यानंतर आमचे नेहमीचे गायक आणि हार्मोनियम वादक माननीय सचिन धोंडगे सर या ठिकाणी आहेत। वारकरी संगीत मला येत नाही, त्याची तयारी डॉक्टर स्नेहरावची धोंडगे सरांनी तयार करून घेतली, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद। माझी श्रद्धास्थान, माझी पहिली गुरु, माझी आई प्राचार्य आशा शिंदे, तिला मी पहिला मानाचा मुजरा करते की 78व्या वर्षी सुद्धा ती मला एवढी साथ देते। आणि लास्ट बट नॉट द लिस्ट माझे हमसफर डॉक्टर सचिन चव्हाण, जे सर्जन आहेत। अत्यंत व्याप असतो पण रात्रंदिवस 12 वाजू द्या, रात्रीचे 2 वाजू द्या, सकाळचे 6 वाजू द्या, राकेश सर सांगतात की सर तुमच्या जीवावर आम्ही एवढी मजा करतो, एवढ्या विद्यार्थ्यांचं तयारी करून घेतो। आणि माझे सगळे 60-70 विद्यार्थी, एवढी नावं मी म्हणजे कशी घेऊ मला कळत नाही, पण खूप आहे। तर ह्या निलिमा शिंदे मॅडम माझ्या मदर फिगर आहेत, ह्या पण विद्यार्थी बाजूला, पण आधी त्या आई आहेत, राऊत मॅडम आई आहेत। तर ह्या सगळे लोक खूप मदत करतात। शिवाय मराठे मॅडम आहेत, प्राची, विद्या शिंदे, म्हात्रे सर आहेत, मेघना येलवे मॅडम आहेत, अंजली चोबारकर माझी बाल मैत्रीण आहे, मला पुस्तक लिहायला पण ती मदत करते, रोह्याहून खास येते मला मदतीला। तर असं सगळं माझ्याकडे शब्द नाही म्हणजे रजनी थोडं नर्वसनेस होती, पण अंकिनमुळे, सरांमुळे, राकेश सरांमुळे, सचिन सरांमुळे, अंकल आमचे सचिन सर यांच्यामुळे जे पण मला त्यांनी शिकवलं, जशी आपण कसं सॉन्ग सादर करायचं, त्याचे सगळं श्रेय सगळ्यांना जातं आणि त्यासाठी खूप धन्यवाद सगळ्यांना। थँक्यू राजा पवार सर।
सब कुछ मेरा सब कुछ तू अब रंग एक झाला अब